आता सरकार काय म्हणते, योग्य वेळ येऊ द्या. योग्य वेळ म्हणजे काय, शेतकऱ्याच्या दररोज 10-15 शेतकऱ्याची आत्महत्या व्हायल्यात. मग आता शेतकऱ्याला काय, सरकारला काय, सगळेच शेतकरी मेल्यावर शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचे काय, याला किती आत्महत्या पाहिजे? शेतकऱ्याला आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत गावोगाव जाऊन आम्ही शेतकऱ्याची जनजागृती करत आहे. शेतकऱ्यातल्या कर्जमाफी संदर्भात, पीक विम्याच्या संदर्भात आणि शेतीमालाला भाव नाही, भाव फरक योजना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे. याच्याकरता तर शेतकऱ्याचं कर्ज जोपर्यंत माफी होत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार. आणि एक गोष्ट कशी आहे, आम्हाला भीक नको, हवे आम्हाला दाम. आम्हाला जर स्वामीनाथन आयोग जर लागू केला असता तर या सरकारनं, तर आम्हाला या सरकारपुढे बारबारदा कर्ज माफ करा म्हणून म्हणण्याची वेळ आली नसती. तरी आमचं जर कर्ज माफ या सरकारनं नाही केलं तर या सरकारला आम्ही मुंबईमध्ये जाऊन लढा देऊन आम्ही या सरकारला कर्ज माफ करण्यास भाग पाडू, एवढं मी सरकारला आवाहन करतो. मी माधवराव रावसाहेब कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तालुका उपाध्यक्ष. आम्ही सरकारला एवढी मागणी करतो की सरकारनं अगोदर सांगितलं की शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो म्हणजे इलेक्शनच्या अगोदर यानं घोषणा केल्या. आणि आता हे काय म्हणतात, योग्य वेळ येऊ द्या. आता शेतकरी एवढा मेटाकुटीला आला, शेतकऱ्याचं अतिवृष्टीने नुकसान फार मोठं झालं. आणि शेतकरी कर्जबाजारी म्हणजे या सरकारच्या धोरणामुळं शेतकरी एवढा कर्जबाजारी झाला की सरकारचं कसं व्हायलंय, आपलं ज्यावेळेस सोयाबीन आलं, सोयाबीनला भाव नाही, तेल आयात करायले सरकार. आपला कापूस आला, सरकार कापूस आयात करायले. या धोरणामुळं शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी या सरकार बायबापानं करायला पाहिजे. नाही जर सरकार जर हांगीढांगी करून सरकार जर शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याकरता टाळाटाळी करीत असेल करायले, तर याकरता शेतकऱ्याने एकजूट होऊन एका ताकदीनं सरकारला एक ताकद दाखवून सरकारला सबक शिकवण्याची हीच आता संधी आलेली आहे. आणि आपलं कर्ज माफ झाल्याशिवाय आपण थांबायचं नाही. आपण स्वाभिमानी शेतकरी संघटना असो की जेवढ्याही कोणत्या संघटना असोत, शेतकरीच्या संघटना एवढ्या पूर्ण संघटनेनं ताकदीनं उभं राहून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून कर्जमुक्तीचा लढा आपण जबरदस्त केला पाहिजे आणि दिला पाहिजे. शेतकऱ्यावर एवढी मोठमोठाली संकटं आलीत, अतिवृष्टीचं संकट असो, दुष्काळी संकट असो, या संकटामुळं आधीच डबघायला आलेला शेतकरी, अगोदर शेतकरी नागावलेला. तर सरकारनं सांगितलं सततच्या शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्याची दुष्काळी आणि नापिकीमुळं शेतकरी डबघायला आलेला आहे. आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणून इलेक्शनच्या अगोदर फडणवीस साहेबांनं कित्येक सभामध्ये सांगितलं. आणि आता सरकार काय म्हणते, योग्य वेळ येऊ द्या. योग्य वेळ म्हणजे काय, शेतकऱ्याच्या दररोज 10-15 शेतकऱ्याची आत्महत्या व्हायल्यात. मग आता शेतकऱ्याला काय, सरकारला काय, सगळेच शेतकरी मेल्यावर शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचे काय, याला किती आत्महत्या पाहिजेत या सरकारला? या सरकारला आम्ही विनंती करतो आणि आव्हान करतो, शेतकऱ्याचं कर्ज जर माफ यानं लवकरात लवकर नाही केलं तर शेतकरी जास्त आज शेतकऱ्याची आत्महत्या वाढायल्यात. आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ जर नाही केलं तर आम्ही जास्तीत जास्त शेतकरी जागृत होऊन आम्ही मुंबईला मोर्चा काढून आम्ही मुंबईच्या समुद्रात आत्महत्या करू. आम्ही समुद्रामध्ये जाऊ, जलसमाधी घेऊत, आमचं कर्ज माफ करायला या सरकारला भाग पाहूत आता सरकार काय करतं. स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर प्रल्हादराव कदम. माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी. कर्जमुक्ती द्यायला सरकारला कोणतं अवघड चाललंय? इतके कर्ज बुडवे भारतामध्ये, त्याची वाच्यता फोडायची ताकद या सरकारमध्ये नाही. आणि आम्हाला शेतकऱ्याला रात्रंदिवस काबाड कष्ट करून आमचं कर्जमुक्त करा. आम्ही कर्जमुक्ती मागत नाहीत, मग आता आमच्या पिकाला हमी भाव द्यावा. रात्रंदिवस एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी सगळ्या जगाचा पोशिंदा. सगळ्याचे पोट भरण्याची ताकद, काय आईशी इमान राखून रात्रंदिवस काबाड कष्ट करून हे पिकवते. त्याच्या मालाला भाव असल्यानंतर कर्जमुक्तीची गरज का आहे? पण आमच्या मालाचे भाव यायचं आयात निर्यात धोरण, सतत आमची नापिकी, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, आणि त्याच्यात या सरकारचा भाव नाही. या भावाचं धोरण सरकारचं, कारण शेतकरीच का म्हणून नागडा करायले.
शेतकऱ्याविषयी याची उदासीनता का आहे हे मला म्हणायचंय. कारण यांचे बंगले व्हालेत, यांच्या बंगल्याच्या वास्तुशांत्या व्हाल्यात, याच्या वास्तूमध्ये अग्निदेवता, ईश्वर देवता, ईशान्य दिशेला अग्निदेवता, दैवत याच्या स्थापन व्हालेत. अरे तुम्ही एवढे बंगले बांधायले, एवढ्या वास्तुशास्त्रानुसार त्याच्या वास्तुशांत्या करायले, मात्र त्याच्यात ईश्वर येईल का? ईश्वर कुठं लपलेला आहे याचं तुम्हाला जरासं भान असू द्या. कारण भ्रष्टाचाराचा पैसा तुमचा सगळा. एवढ्या अदानी अंबानी यायच्या कंपन्या यायला मोठं करायले, मात्र जे तुमचं खळगं भरतोय, जे तुमचं उदरनिर्वाह करतोय त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायले. त्याच्याकरता सरकारला एवढी विनंती आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून द्या, मात्र धार्मिक दृष्टिकोनातून तरी असणाऱ्या या शेतकऱ्याकडे बघा. शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे की सरकार मायबाप एकदा तरी तुला जाग येऊ दे आणि तुझ्या इमानाला तरी तू जाग. अरे बंगले गाड्या ज्याने एवढं कर्ज बुडविले, कर्ज बुडव्याची या देशामध्ये कितीक संख्या असून त्याचं कर्ज वसूल करण्याची तुझ्यामध्ये धमक नाही. आणि तुटपुंज शेतकऱ्याचं कर्ज आणि त्याची मुक्ती करण्याची तुझ्यामध्ये लायकी नाही म्हणल्यानंतर आता दुसरं काय बोलावं. एकदा जर शेतकऱ्याची मानसिकता जर खवळली ना, तुला काय खावावं लागेल याचा विचार कर. जे शेतकरी टाकून देतील आणि ते खाण्याची पाळी तुझ्यावर येईल. कारण शेतकऱ्यानं जर या पिकवणाऱ्या मालावर जर बहिष्कार टाकला तर. त्यामुळं सरकार मायबापाला एवढीच विनंती आहे की सर्वाभूती परमेश्वर पाहून शेतकऱ्याकडे एकदा दृष्टीनं पाहाय की त्याचे हाल काय आहेत, त्याची अपेक्षा काय आहेत, त्याचं जीणं कसं आहे. अरे त्याला एक सदरा भेटत नाही, त्याच्या पायामध्ये काही नसते, रात्रंदिवस ते काबाड कष्ट करते. आणि आई सारामात राहणाऱ्यालाही काय करणार आहे. काही पुढारी यायलाय माझं निवेदन आहे, कोणाचे झेंडे घेऊन आपलेच टोपले भरण्याचे काम तुम्ही करता, मात्र एक वेळेस या शेतकऱ्याला साथ द्या आणि शेतकऱ्याकडे पहा, तुमचंही कल्याण होईल. असं मी या कर्जमुक्तीच्या माध्यमातून सरकारला बोलतो. आता राहिला प्रश्न अतिवृष्टीचा. अतिवृष्टीनं सगळीकडे धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्याचे आलेलं पीक एवढा खर्च करून अतोनात नुकसान झाले आणि त्या नुकसानाची भरपाई द्यायला सरकारला कोणतं अवघड आहे. एखादी कंपनी आणि तिला जर आग लागली तर तात्काळ तिची नुकसान भरपाई करून देते. कंपनीला आग लागता क्षणी तिचा असणारा क्लेम निघते, तिची नुकसान भरपाई तात्काळ येते. कारण कंपनी काय तर काहीतरी तुटपुंज आपलं प्रोडक्ट्स तयार करतील, तिच्याकरता सरकार तिला तात्काळ निधी देते. मग इथे ह्या जगाला जे शेतकरी जगविते त्याची ही कंपनी आहे आणि त्याच्याकरता असणारं म्हणजे तात्काळ निधी सरकार का देत नाही, एवढंच मी सरकारला या ठिकाणी विचारू इच्छितो, म्हणू इच्छितो आणि कळकळीची विनंती करू इच्छितो. एकदा शेतकऱ्याकडे चांगल्या नजरेनं पहाय अशी माझी विनंती आहे.